8वा प्रोडक्ट जो आहे ना बाळांनो, त्याचं नाव आहे स्टॅटिन. काय नाव आहे? स्टॅटिन. हे सगळं ॲक्च्युली पाठांतराचं आहे, पण मी जर स्टोरी बरोबर सांगितलं तर तुम्हाला पाठ करायची गरज नाही. आता हे जे आपला श्रीमंत माणूस आहे, ज्यानं दारू पिलं इथेनॉल, सोबत त्या दारूमध्ये काय टाकलं? फ्रूट ज्यूस टाकलं, प्रोटीज आणि पेक्टिनेज. सोबत सोबत जो ड्रिंक करत असताना चकना खाल्ला, तो शर्टवर पडला, लायपेज. दारू पिऊन पिऊन चकना खाऊन खाऊन त्याच्या ब्लडमधलं वाटलं कोलेस्ट्रॉल. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणले तुझं कोलेस्ट्रॉल कमी करावं लागेल. मग डॉक्टरांना दिलं त्याला स्टॅटिन. काय आहे स्टॅटिन? स्टॅटिन इज अ कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट. कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट. लक्ष देऊ नाही का? इट इज दी कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट. हा काय आहे बाळांनो? कोलेस्टेरॉल कमी करतो आपल्या ब्लड मधल्या. तुम्हाला सर कसं करतो? लक्ष देऊ नाही का? कोलेस्ट्रॉल वाढतं कसं हे सांगा बरं मला. सर आपण जास्तीचं खाल्लं गरजेपेक्षा की ते जास्तीचं जे आहे एनर्जी आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलच्या लिपिडच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते. एकदम बरोबर. हे स्टॅटिन काय करतं माहिती आहे का? कोलेस्टेरॉल तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे एन्झाईम लागतात त्या एन्झाईमचं कामच करू देत नाही, दे इनहिबिट. स्टॅटिन काय करतं? लक्ष देऊ नाही का? स्टॅटिन inhibits the enzymes. एन्झाईम्सला इनहिबिट करतं. एन्झाईम्स इन कोलेस्टेरॉल सिंथेसिस. कोलेस्टेरॉल सिंथेसिस. कोलेस्टेरॉल सिंथेसिसमध्ये जे एन्झाईम लागणार आहेत हे एन्झाईम्स कोण इनहिबिट करतं? स्टॅटिन. आणि काय करतं? इट डिक्रीजेस द ब्लड कोलेस्टेरॉल लेवल. ठीक आहे ना? राईट. आता हे स्टॅटिन तयार कोण करतं सर? मी नाव सांगतो बघा. इथं जो मायक्रोब आहे, हा जो मायक्रोब आहे ना बाळांनो, या मायक्रोबचं नाव आहे मोनास्कस. मोनास्कस परप्युरियस. मोनास्कस परप्युरियस. ठीक आहे ना? आणि बाळांनो ही फंगस आहे. काय आहे? फंगस आहे. कुठली फंगस? बाळांनो इट इज ईस्ट. काय आहे? ईस्ट. खूप महत्त्वाचं बरं का, लक्ष द्या. ही ईस्ट मात्र सॅक्रोमायसिस सर्वेसी नाही. ठीक आहे ना? प्रत्येक ठिकाणी ईस्ट इज ॲक्च्युली ग्रुप ऑफ फंगाय. यामध्ये मोनॉस्कस परप्युरस आहे, यामध्ये सॅक्रोमायसिस सर्वेसी आहे. म्हणजे तुम्हाला काय कळालं? स्टॅटिन इज अ कोलेस्ट्रॉल लोअरिंग एजंट. इट इज प्रोड्युस्ड बाय ईस्ट कॉल्ड ॲज मोनास. आता तुम्ही म्हणाल सर हे नाव लय येऊ लागलेत बरं का, लक्षात कसं राहील? हा, हे कन्फ्यूज करू शकतं. म्हणून मी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. मी तर लिहिणार नाही, ते तुमचं तुम्ही लिहायचं. काय ट्रिक आहे? ट्रिकसाठी मी 3 शब्द वापरणार आहे. पहिला शब्द असेल स्टॅटिन, दुसरा शब्द असेल मोना, तिसरा शब्द असेल पुरपुर. काय असेल? पुरपुर. मग आपली ट्रिक काय? सतीश म्हणजे स्टॅटिन. सतीशची मोना पुरपुर करते. काय आपली ट्रिक आहे बाळांनो? सतीशची मोना पुरपुर करते. आता बघा हे ट्रिक लक्षात ठेवा. आपला एम काय आहे? एक्झामला जाताना कुठलाही क्वेश्चन आला तो डोळे बंद करून असाच आठवला पाहिजे. मी बोललेलं काय आलं? डोक्यावर वजन आलं नाही पाहिजे. म्हणून मी सांगतोय सतीशची मोना पुरपुर करते. आता हे जे मी तुम्हाला ट्रिक सांगितली, संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर 5 वेळा म्हणायची. ठीक आहे? सकाळी उठल्या उठल्या 5 वेळा, आणि रात्री 10 वाजता एकदा किंवा 1-2 वाजता रात्री घरी फोन करून सांगायचं पप्पांना, पप्पा सतीशची मोना पुरपुर करते. काय नाही, मग पप्पा सकाळी तुला येड्याच्या दवाखान्यात घेऊन जातात. आणि जरी घेऊन गेले तरी दवाखान्यात जाताना त्या ॲम्ब्युलन्समध्ये तेच म्हणायचं. काय? सतीशची मोना पुरपुर करते. स्टॅटिन मोनास्कस परप्युरियस. मी बोललेलं काय आलं? मी म्हणलोय असं म्हणायचं नाही. ठीक आहे ना? माझं नाव घ्यायचं नाही. बघ, लक्ष दे. ओके. म्हणजे तो आपला जो श्रीमंत माणूस आहे तो दारू पितो, इथेनॉल. दारूमध्ये फ्रूट ज्यूस टाकतो, प्रोटीज अँड पेक्टिनेज. सोबत चकना खाताना चकना शर्टवर पडला, स्टॅटिन. आणि चकना खाऊन खाऊन कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणून, सॉरी स्टॅटिन नाही, लायपेज. चकना शर्टवर पडल्यावर लायपेज, आणि कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणून स्टॅटिन. ठीक आहे ना? आता एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा. जर कोलेस्ट्रॉल वाढलं तर काय होईल? बघा, खूप महत्त्वाचं सांगायला तुम्हाला. काय होईल जर कोलेस्ट्रॉल वाढलं तर? आपण एक सायकल तयार करू. इन्क्रीज्ड कोलेस्टेरॉल. ठीक आहे ना? कोलेस्टेरॉल वाढलं इन ब्लड तर काय होऊ शकतं बाळांनो? इट विल लीड टू क्लॉट फॉर्मेशन. क्लॉट और थ्रोम्बस फॉर्मेशन इन ब्लड. थ्रोम्बस फॉर्मेशन इन ब्लड व्हेसल्स.
ब्लड व्हेसल्समध्ये थ्रम्बस फॉर्मेशन होईल. स्पेसिफिकली आपला इंटरेस्ट आहे करोनरी आर्टरीमध्ये. करोनरी आर्टरी कोणाशी संबंधित आहे सर? ही अशी आर्टरी आहे जी हार्ट मसल्सला ब्लड सप्लाय करते. बरं, आता इमॅजिन करा हे जर असंच होत राहिलं तर काय होईल? काही दिवसानंतर क्लॉट तयार जर झाला तर देअर विल बी नो ब्लड सप्लाय. ब्लड म्हणजे त्यामध्ये न्यूट्रिशन आलं ब्लड बरोबरचं, आणि त्यामध्ये अजून काय आलं? ऑक्सिजन आलं. नो ब्लड सप्लाय टू मायोकार्डियम. मायोकार्डियमचा अर्थ काय? मसल्स ऑफ द हार्ट. म्हणजे काय होईल? मसल ऑफ द हार्टला जर ब्लड सप्लाय झाला नाही तर काय होईल बाळांनो? देअर इज डेथ ऑफ हार्ट मसल्स. डेथ ऑफ हार्ट मसल्स. हार्ट मसल म्हणजेच मायोकार्डियम. बाळांनो या कंडिशनला एक नाव आहे. काय नाव आहे? वी कॉल इट ॲज मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. सो बघा आता एक इंटरेस्टिंग तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. याला म्हणायचं अप्लाइड इन्फॉर्मेटिव्ह. आपण काय केलं बाळांनो? आपला सर्क्युलेशन टॉपिकमध्ये एक छोटासा कन्सेप्ट इथं आणून याला जोडलाय. याचा अर्थ जर तुम्ही कोलेस्ट्रॉल वाढूच दिला तर मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होऊ शकतं. म्हणजे स्टॅटिन दिलं तर काय होईल? कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, क्लॉट तयार होणार नाही, आणि न्यूट्रिशन इंटॅक्ट राहील, EMI होणार नाही. याचा अर्थ काय? हे लिहिलं, पुढच्या पेजवर जाऊ. याचा अर्थ काय कळालं बाळांनो? सर आपण मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन प्रिव्हेंट केला. काय केला? प्रिव्हेंट केला. म्हणजे काय? प्रिव्हेन्शनचा अर्थ काय सर? एखादा आजार होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो. बघा गाडीवर चाललो, हेल्मेट वापरलं, ॲक्सिडेंट जरी झाला तरी लागू नये, प्रिव्हेन्शन घेतलं. पण ट्रीटमेंट कोणाला म्हणायचं? आजार झाल्यानंतर तुम्ही औषध घेतलं, ट्रीटमेंट. कोरोना होऊ नये म्हणून मास्क लावला, कोरोना होऊ नये म्हणून सॅनिटायझर वापरलं, याला म्हणायचं प्रिव्हेन्शन. कोरोना झाल्यावर तुम्ही रेमडेसिवीर घेतलं, याला म्हणायचं ट्रीटमेंट. याचा अर्थ काय? स्टॅटिन. काय अर्थ कळाला बाळांनो तुम्हाला? स्टॅटिन is used to prevent what? Used to prevent मायोकार्डियल. EMI म्हणजे मुंबई इंडियन्स आहे बाई, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आहे ते. ठीक आहे ना? बघा खूप इंटरेस्टिंग आहे. आजच्या लेक्चरमध्ये कंटेंट तुम्हाला जास्त आहे, पण हे लक्षात कसं ठेवण्याची त्याची ट्रिक पण देतोय मी. ठीक आहे ना? म्हणजे कुठला प्रोडक्ट होता तुमचा? हा 8th प्रोडक्ट होता. ठीक आहे. मग या बाबाला स्टॅटिन दिलं, त्यांनी ते घेतलं नाही. स्टोरी आठवते ना? स्टॅटिन दिलं घेतलं नाही, मग काय होईल सर? क्लॉट तयार होईल. काय होईल? क्लॉट. मग काही दिवसांना क्लॉट झाला त्याच्या ब्लड कॉर्नरी आर्टरीमध्ये, आणि याला बसला मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. आता हा डॉक्टरांकडे आला. डॉक्टर म्हणले तुला सांगत होतो अगोदरच काय, हे स्टॅटिन चालू राहू दे. मग डॉक्टर म्हणले आता थांब, तुझा क्लॉट आपण बस्ट करू. त्यासाठी त्यांनी स्ट्रेप्टोकायनेज नावाचा एक एन्झाईम घेतला बाळांनो. इट इज अ बायो ॲक्टिव्ह. बघा हा सुद्धा तुमचा बायो ॲक्टिव्ह एजंट आहे. स्टॅटिन हा सुद्धा बायो ॲक्टिव्ह एजंट आहे. बायो ॲक्टिव्ह एजंट. ठीक आहे ना? ओके. दुसरा अजून कुठला सांगितला बाळांनो? दिस इज ऑल्सो बायो ॲक्टिव्ह एजंट. स्ट्रेप्टोकायनेज इज ऑल्सो बायो ॲक्टिव्ह एजंट. ठीक आहे ना? आता स्ट्रेप्टोकायनेज काय आहे? स्ट्रेप्टोकायनेज इज क्लॉट बस्टर. काय आहे बाळांनो? क्लॉट बस्टर. हा क्लॉटला बस्ट करतो. म्हणजे जर EMI झाला तर मग क्लॉट. याचा अर्थ काय? हा इट इज यूज्ड टू ट्रीट दी मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. बघा मी इथं ट्रीट शब्द वापरला आहे, प्रिव्हेंट म्हणलं नाही, कारण ऑलरेडी EMI झाला होता त्याला. मी बोललेलं काय आलं. सो आता याचा जो मायक्रोब आहे ना बाळांनो, हा जो मायक्रोब आहे ॲक्च्युली स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया आहे. स्ट्रेप्टोकोकाय आर द बॅक्टेरिया फ्रॉम विच स्ट्रेप्टोकायनेज इज द एन्झाईम विच इज सिंथेसाइज्ड. काही प्रॉब्लेम नाही. बघा स्टोरी, एक माणूस दारू पितो, इथेनॉल, त्यामध्ये फ्रूट ज्यूस टाकतो, पेक्टिनेज प्रोटीएज, सोबत चकना खातो, चकना शर्टवर पडला, लायपेज, चकना खाऊन खाऊन कोलेस्ट्रॉल वाढलं, स्टॅटिन. आता कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर क्लॉट तयार झाला, EMI बसला, स्ट्रेप्टोकायनेज. आता पुढचं बघा 10th लास्ट काय? हे दारू खाऊन दारू पिऊन चकना पिऊन त्याच्या गेल्या किडन्या. काय गेल्या? किडनीचं प्लुरल फॉर्म किडन्या. काय गेल्या? किडन्या गेल्यामुळे काय झालं? ते श्रीमंत आहे ना, त्यांनी दुसऱ्याची किडनी आणून बसवली. याला म्हणायचं ग्राफ्ट.
आता ग्राफ्ट दुसऱ्याची किडनी असते, फॉरेन बॉडी आहे, फॉरेन ऑब्जेक्ट आहे, आपल्या बॉडी काय करते त्याला किल करायला लागते, आपली बॉडी काय करते बाळांनो त्याला किल करायला लागते. पण आपल्याला काय करायचं आहे, बाहेरची किडनी बसवलेली आपल्या शरीरात राहू द्यायची. आपण काय करतो, आपल्या इम्युन सिस्टमला म्हणतो जरा तू थंड घे, इम्युन सिस्टम तू जरा शांत बस. मग असं म्हणून तर ऐकत नाही. काय करावं लागेल आपल्याला, असं काहीतरी एखादं केमिकल वापरावं लागेल जे इम्युनोसप्रेसंट असेल. बाळांनो लास्ट प्रॉडक्ट जो आहे ना तुमचा तो आहे सायक्लोस्पोरिन ए. सायक्लोस्पोरिन ए काय आहे हा, इट इज ॲक्च्युली इम्युनोसप्रेसंट. इम्युनोसप्रेसंट ठीक आहे ना. इम्युनोसप्रेसंटचा अर्थ काय, इट विल सप्रेस इम्युनिटी. आता बघा इम्युनिटी दोन प्रकारची असते, ज्यांना कुणाला माहित नाही त्यांनी टेन्शन नका घेऊ. सायक्लोस्पोरिन ए सप्रेसेस काय करतं लक्ष देऊ नाही का, सायक्लोस्पोरिन ए सप्रेस, सायक्लोस्पोरिन ए सप्रेस व्हॉट, सेल मेडिएटेड इम्युनिटी. हा एक वाक्य लक्षात ठेवा तुम्ही, सेल मेडिएटेड इम्युनिटी. ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांनी एवढं आता लक्षात ठेवा, कारण हे सेल मेडिएटेड इम्युनिटी काय गोंधळ आहे हे तुम्हाला आत्ताच कळणार नाही. कधी कळेल, ज्यावेळेस तुमचा ह्युमन हेल्थ अँड डिसीज होईल. याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये CMI असं म्हणतो. ठीक आहे ना. आता फक्त वाक्य लक्षात ठेवा, ज्यांना माहिती आहे त्यांना समजून जाईल, ज्यांना माहीत नाही त्यांनी टेन्शन नाही घ्यायचं. हे काय इम्युनोसप्रेसंट आहे, कशासाठी वापरतो, इट इज यूज्ड टू अवॉइड ग्राफ्ट रिजेक्शन. इट इज यूज्ड टू अवॉइड ग्राफ्ट रिजेक्शन. ग्राफ्ट रिजेक्शनचा अर्थ आहे लावलेली किडनी रिजेक्ट करू नये आपल्या बॉडीनं. मी बोललेलं कळालं, स्टोरी खूप महत्त्वाची आहे बाळांनो, लक्ष देऊ नाही का. आता याचा फक्त आपण मायक्रोब कुठला आहे बघूया. मायक्रोब जो आहे ना बाळांनो याचा आहे ट्रायकोडर्मा, ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम, पॉलिस्पोरम ठीक आहे ना. आणि ही सुद्धा फंगस आहे. बघा बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी जे 10 प्रॉडक्ट सांगितले त्यातले मायक्रोब लक्षात असले पाहिजे, त्याचे फंगस आहे का बॅक्टेरिया लक्षात. आतापर्यंत नीटला या पार्टवर 3 वेळा क्वेश्चन विचारला आहे, याचा अर्थ याच्या पुढेही क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त आहे. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, हा पार्ट लिहिला, व्हेरी गुड. आता मी तुम्हाला सांगितल्यानुसार कसं लक्षात ठेवायचं खूप सोपं आहे बाळांनो. सुरुवातीला काय करा सर, सुरुवातीला आम्ही लिहिणार लॅब, ठीक आहे ना. लॅक्टिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, ब्युट्रिक ॲसिड हे सगळे कोण आहेत, बॅक्टेरियल ओरिजिन आहेत, बॅक्टेरियापासून तयार झाले. त्याच्यानंतर मी लिहिलं ABC, सायट्रिक ॲसिड फंगसनं तयार केलेलं आहे. मग नंतर इथेनॉलनं सुरू केलं मी, इथेनॉल आलं की स्टोरी आली, इथेनॉल. इथेनॉल पुढचा प्रोडक्ट काय बाळांनो, इथेनॉल. माणूस दारू पितो, दारू पिताना फ्रूट ज्यूस टाकतो म्हणून त्यामध्ये येईल प्रोटीएज अँड पेक्टिनेज, ठीक आहे ना. आता दारू पिताना तो चकना खातो, चकना शर्टवर पडला, लायपेज. चकना खाऊन खाऊन कोलेस्ट्रॉल वाढलं, स्टॅटिन. कोलेस्ट्रॉल वाढून नंतर क्लॉट तयार झाला, स्ट्रेप्टोकायनेज. आता हे सगळं करल्यामुळं त्याच्या गेल्या किडन्या नवीन बसवल्या, त्याला म्हणायचं ग्राफ्ट रिजेक्ट होऊ नये म्हणून सायक्लोस्पोरिन ए. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सगळं तुम्हाला जसंच्या तसं स्टोरी ती येतं. हे सगळं खूप साऱ्या जणांसाठी नवीन असेल बाळांनो, काहीही अवघड द्या, RCC बायोलॉजी तुमच्यासाठी ते सोपं करून देईल. मी बोललेलं कळालं बाळांनो. माझी रिक्वेस्ट आहे, NCERT हा तुमचा देव आहे लक्षात ठेवा. 4 स्टेप करा, 4 स्टेपमध्ये तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह केला जाईल बाळांनो, ठीक आहे ना बेटा. थँक्यू. गुड मॉर्निंग RCCians, वेलकम टू द अमेझिंग वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. बाळांनो आपण मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर खूप छान पद्धतीनं चालू आहे आपला, आणि मुलांचे मला खूप भरभरून मेसेजेस येत आहेत. एवढे मेसेजेस येत आहेत की कधी कधी काही मुलांना मला रिप्लाय करायला थोडासा प्रॉब्लेम होतोय, पण त्यांनी नाराज व्हायचं नाही. बाळांनो बघा, हा टॉपिक ॲक्च्युली आहे पाठांतराचा असं म्हणतात, पण माझी गॅरंटी आहे की तुम्ही एकही शब्द अजून पाठ केला नसेल, आणि तुम्ही हा टॉपिक संपला तरी तुम्हाला अजून वाटणार नाही या टॉपिकमध्ये अवघड काही नव्हतंच, तुम्हाला शेवटपर्यंत अवघड वाटणार नाही. आणि अजून एक मी प्रॉमिस करतो की तुम्हाला 38 टॉपिक जे आहेत बायोचे, हे 38 आउट ऑफ 38 टॉपिक्स असेच वाटणार आहेत.
एकही टॉपिक तुम्हाला, म्हणजे टॉपिकच्या सुरुवातीला बघा कसं असतं, आता आपण टॉपिक सुरू केला की सोपं सोपं वाटायला लागतं, मग टॉपिकच्या मधात जायला लागलं की आपल्याला वाटतं आता अवघड पार्ट येतो, आता अवघड. तुम्ही हे वाट बघत बसाल की अवघड पार्ट येणार आहे आणि येणार नाही, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला 38 टॉपिक्स असेच इझिली येणार आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं बाळांनो, आम्ही जे जे सांगू ते तुम्हाला जसंच्या तसं फॉलो करायचं आहे, ठीक आहे ना बेटा. चलो थँक्यू. आता आपण आपल्या टॉपिकमध्ये याच्या अगोदर 2 ॲप्लिकेशन बघितलेत मायक्रोबचे. हे जे भलं करणारे आहेत मायक्रोब, माणसांचं भलं करणारे, हे हाऊसहोल्ड प्रोडक्ट करायला मदत करतात, बरोबर आहे की नाही. बरं, त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल प्रोडक्ट मदत करतात करायला. आणि याच्यानंतर आज आपण बघणार आहोत यूज ऑफ मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. आता हेडिंगकडे लक्ष देऊ नका तुम्ही, का बरं, कारण ते भरपूर वेळा वाचल्या लक्षात येत नाही. सगळ्यात अगोदर आपण कालच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं, मी सगळं रिवाईज नाही करत. सगळं रिवाईज करताना आपण एका कन्सेप्ट बुस्टरमध्ये सगळं रिवाईज करणार आहेत. तुम्ही म्हणाल सर हे कन्सेप्ट बुस्टर काय आहे. RCC biology has different and many concepts which are meant for perfection. ठीक आहे ना बेटा. सो तुम्हाला हळूहळू एक एक नवीन गोष्ट भेटणार आहे, राईट. आता बघा, आपण जे थर्ड ॲप्लिकेशन बघितलं होतं हाऊस होल्ड प्रोडक्टच्या नंतर आपण बघितलं इंडस्ट्रीयल प्रोडक्ट. इंडस्ट्रीयल प्रोडक्टमध्ये 3 ॲप्लिकेशन बघितले, फर्मेंटेड बेवरेजेस, अँटीबायोटिक अँड सगळ्यात शेवटी केमिकल्स, एन्झाईम्स अँड सम अदर बायोॲक्टिव्ह एजंट. चला मी तुम्हाला सांगतो की काय होते ते 10 प्रोडक्ट. तुम्ही स्वतः माझ्याबरोबर ते रिवाईज करायचे. लॅक्टिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, ब्युट्रिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅब लिहायचं आणि पुन्हा ABC म्हणायचं. सगळ्यात महत्त्वाचं पहिले 3 प्रोडक्ट हे बॅक्टेरिया तयार करतात. सायट्रिक ॲसिड इज प्रोड्युस्ड बाय ॲस्परगिलस निगर विच इज अ फंगस. मग मी म्हणलं तुम्हाला नेक्स्ट प्रोडक्ट इथेनॉल. आणि कधी पण इथेनॉल आलं त्याच्या मागे काही ना काही स्टोरी असते. त्याच्याशिवाय लोक इथेनॉल घेत नाहीत, काहीतरी गम असते त्याच्या मागे, बरोबर आहे की नाही पोरो, राईट. मग इथेनॉल, एक माणूस दारू पितो, इथेनॉल. दारू पिताना त्यात फ्रूट ज्यूस टाकतो. फ्रूट ज्यूस म्हणजे तुमचा प्रोटीएज अँड पेक्टिनेज. मग पीत असताना त्याने खाल्ला, चकना पडला कपड्यावर, लायपेज. चकना खाऊन त्याचे वाढलं कोलेस्ट्रॉल लोअरिंग एजंट इज स्टॅटिन. मग तरीही त्याचं कोलेस्ट्रॉल कमी झालं नाही, त्यांनी गोळ्या बंद केल्या असाव्यात. मग त्याला झाला क्लॉट बस्ट करण्यासाठी तुम्हाला वापरला तुम्ही स्ट्रेप्टोकायनेज. आणि चकना खाऊन दारू पिऊन त्याच्या गेल्या किडन्या. काय गेल्या? किडन्या. किडनीचं अनेक वचन किडन्या. आणि मग त्याला बसवलं नवीन ग्राफ्ट, ठीक आहे ना बेटा. मग हा जो ग्राफ्ट बसवला हा रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्ही वापरला सायक्लोस्पोरिन ए. सायक्लोस्पोरिन एचा जो मायक्रोब आहे तो आहे ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम, फंगस आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॅटिन. स्टॅटिनचा मायक्रोब काय सांगा बरं. सतीशची मोना पुरपुर करते. म्हणजे काय? स्टॅटिन मोनास्कस परप्युरियस. बाळून इट इज ऑल्सो ईस्ट. बघा, if you are asked about which of the following products are produced by yeast, answer should be सगळ्यात अगोदर ब्रेड, त्याच्यानंतर अल्कोहोलिक बेवरेजेस, त्याच्यानंतर टॉडी, त्याच्यानंतर आपला हा मोनास्कस परप्युरियस. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट सगळे लक्षात पाहिजे, राईट. आता आजच्या लेक्चरमध्ये ना बाळांनो आपण बेसिक पार्ट बघणार आहोत. खूप छान आहे. आणि मुलं या पार्टला कन्फ्यूज होतात. तुम्हाला 10 दिवसांना हा पार्ट आठवत नाही. मी तुम्हाला ॲश्युअर करतो तुम्ही 10 महिन्यानंतर जरी उघडलं तरी असा लक्षात राहील. सगळ्यात महत्त्वाचं काय यार, हे सिवेज काय आहे सर. तुम्ही म्हणताय की मायक्रोबचा वापर करायचा आणि सिवेजला ट्रीट करायचं. आता सिवेज आजारी आहे का? लक्ष देऊ नये का. सिवेज या वर्डचा अर्थ काय? सिवेज इट मीन्स वेस्ट वॉटर. त्याला आपण तुम्ही म्हणू शकता बाळांनो, त्याला वेस्ट वॉटर म्हणू शकता. काय म्हणू शकता? वेस्ट वॉटर. तुम्ही म्हणाल सर हे कोणी केलंय वेस्ट वॉटर? अरे बाळ, आपल्या घरातून जो बाहेर पडतो सांडपाणी, मग ते किचनचं असेल, टॉयलेटचं असेल, बाथरूमचं असेल, हे सगळं सांडपाणी नालीत जातं आणि ह्या नालीतल्या पाण्याला आपण सिवेज म्हणतो. म्हणजे सिवेजला वेस्ट वॉटर म्हणा. आता मला सांगा हे पोल्युटेड असेल की नसेल? सर नालीतलं पाणी पोल्युटेड, राईट. बाळ हो, इट इज ॲक्च्युली मोर पोल्युटेड वॉटर. हे कसं आहे? मोर पोल्युटेड आहे, बरोबर आहे ना, मोर पोल्युटेड वॉटर. मग मला हे सांगायचं आहे तुम्हाला काय की सिवेज इज अ मोर पोल्युटेड वॉटर. आणि हे जनरली जास्तीत जास्त शहरांमध्ये आणि
सिटीमध्ये आणि टाउनमध्ये तयार होतं. म्हणून NCERTने एक त्याला सिंपल डेफिनेशन दिली. एक वर्ड वापरलाय त्यांनी, काय? म्युनिसिपल. तुम्ही म्हणाल सर म्युनिसिपलचा अर्थ काय? म्युनिसिपलचा अर्थ आहे सिटी किंवा टाउन. सिटी किंवा टाउन. म्युनिसिपल वेस्ट वॉटर इज म्युनिसिपल वेस्ट वॉटर इज सिवेज. सिवेज काय आहे? म्युनिसिपल वेस्ट वॉटर आहे. ठीक आहे ना. मग तुम्हाला कळालं की आता हे सिवेज म्हणजे सांडपाणी, नालीतलं पाणी, तुम्हाला जे म्हणायचं म्हणा, याला ट्रीट करायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणा सर काय नेमकं मला कळत नाही. हां बघा, आपण नालीत पाणी सोडलं, सगळं घाण पाणी नालीत आहे. मग हे नालीतून कुठं पाणी जात आहे पुढं सांगा बरं. सर मला काय माहीत, मी नालीत सोडतो, पुढं काय काम करणार ते लोक बाकीचं. हां, this sewage which is a more polluted water, it is transferred or it will flow to the nearby river, lake, pond. तुमच्या शहराच्या जवळ जे काही नदीचा ताला पाण्याचा स्रोत असेल तिथं ते पाणी सोडलं जातं. इमॅजिन करा, याच नदीचं पाणी नंतर आपल्याला पिण्यासाठी येणार आहे. सायंटिस्ट म्हणाले की यार हे पाणी आपण जे घाण पाणी आहे हे नदीत सोडतोय, डायरेक्टच नदीत जर सोडलं आणि पुन्हा ते आपण जर पिलं, जरी आपण फिल्टर करून पित असू तरी घाणच पाणी झालं ना ते. सो इट इज बेटर. त्यांनी काय म्हणले की आपण काय करू, अशी एक टेक्निक काढू ज्याचा वापर करून हे जास्त पोल्युटेड वॉटर आहे कमीत कमी पोल्युटेड करावं. ते म्हणाल सर कमीत कमी पोल्युटेड का करायचं? आपण मायक्रोब्सचा वापर करून क्लीन वॉटर करू शकत नाही. मोर पोल्युटेडचं लेस पोल्युटेड वॉटर करणार आहोत बाळांनो. सो मायक्रोब्स काय करतात, लक्ष देऊ नाही का. मायक्रोब्स काय करतात बाळांनो? These microbes convert more polluted water into less polluted water. ठीक आहे ना बेटा. म्हणजे मोर पोल्युटेड वॉटरला लेस पोल्युटेड वॉटरमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे मायक्रोब करतात. त्यांची कॅपॅसिटी पूर्ण क्लीन करण्याची नाही, पण इट इज बेटर टू हॅव समथिंग दॅन नथिंग. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं बरोबर आहे की नाही? राईट. म्हणजे सिवेज ट्रीट करायचं म्हणजे काय, नालीतलं पाणी जे खूप जास्त पोल्युटेड आहे मायक्रोबचा वापर करून याला ट्रीट करायचं, याला ट्रीटमेंट द्यायची आणि हे लेस पोल्युटेड करायचं. ठीक आहे ना. ओके. तुम्ही म्हणलं सर माझा एक प्रश्न आहे, काय हे नालीतलं पाणी एवढं घाण काय, वाय इट इज मोर पोल्युटेड, एवढं वेस्ट वॉटर आहे म्हणजे त्यात नेमकं काय आहे? मी म्हणलं चला आपण बघू नालीत काय काय आहे हे बघायचं. म्हणजे आपल्याला कळेल की व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ सिवेज. ते म्हणाल सर एवढं पोल्युटेड आहे, एवढं घाण काय आहे? आता तुम्हालाच माहीत, नाली तुमची आहे, तुम्हालाच माहीत असायला पाहिजे. मग पुढचा पार्ट आपण बघणार आहोत बाळांनो, कंपोजिशन ऑफ सिवेज. कंपोजिशन ऑफ सिवेज म्हणजे सिवेजमध्ये नेमकं काय आहे हे जर बघायचं असेल तर कुठं जावं लागेल? सर नालीत जाऊन बघायचं. एकदम बरोबर आहे, नालीत जाऊन बघायचं. गेलं नालीत. हां, आता तुम्ही पण माझ्याबरोबर आले. नालीत वरून बघितलं, काय दिसलं? सर बाटल्या दिसायलेत प्लास्टिकचे कपडे दिसायलेत, अजून जे पण काही वर पोहत आहे ते दिसायले नालीत. एकदम बरोबर. म्हणजे तुमचा जो सिवेज आहे त्याचा पहिला कंपोनंट आहे बाळांनो फ्लोटिंग डेब्रिस. फ्लोटिंगचा अर्थ आहे वर तरंगत असलेला, आणि डेब्रिस या शब्दाचा अर्थ आहे वेस्ट प्रोडक्ट. डेब्रिसचा अर्थ असतो बाळांनो वेस्ट. बघा हा डेब्रिस शब्द जो आहे ना, याच्या अगोदर तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये सुद्धा कधी ऐकलं असेल. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जे काही मेन्स्ट्रुएशन होतं, ब्लीडिंग होते, त्यालाच मेन्सेस म्हणतो आपण. हे जे ब्लड आहे हे वेस्ट आहे, बॉडीला याची गरज नाही आहे त्या टिश्यूची, म्हणून त्याला मेन्स्ट्रुअल डेब्रिस म्हणलं आहे. असंच याला आपण म्हणणार आहोत फ्लोटिंग डेब्रिस. डेब्रिस नाही, डेब्रिस. काय म्हणलं? डेब्रिस. हां, तर तुम्ही म्हणलं सर मी तर आम्हाला फ्लोटिंग वर तरंगणारा पाला पाचोळा बाटल्या कपडे दिसायले. तुम्ही म्हणलं सर ठीक आहे मुलांना बरोबर आहे, आता मला सांगा अजून काय आहे? तुम्ही म्हणलं सर वरून तर काय दिसत नाही, फक्त ते दिसायले फ्लोटिंग. मी म्हणलं मग आता काय करायचं? सगळ्यांनी नालीत हात घालायचा. सगळ्यांनी नालीत हात घातला आणि एकदम नालीच्या म्हणजे बॉटमला आपण गेलो बाळांनो. ठीक आहे ना. आता बॉटमला गेल्यानंतर तुम्हाला वाळू आणि मातीचे कण लागले. काय लागले? वाळू आणि मातीचे कण. म्हणून सेकंड प्रोडक्ट काय लिहायचं आपण बाळांनो? वी हॅव सॉइल, आणि तिथं पेबल्स आहेत बाळांनो. पेबल्स म्हणजे काय? पेबल्सचा अर्थ असतो वाळूचे खडे. बाळांनो सॉइल प्लस पेबल्स
यांना दोघांना मिळून एक NCERT वर्ड वापरलेला आहे, त्याला NCERT म्हणते ग्रीट. बघा नीटला क्वेश्चन पडलाय. ग्रीट इज प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ द सिवेज. इट हॅज सॉइल अँड पेबल्स. खूप भारी आहे. वर काय दिसतं? फ्लोटिंग डेब्रिस. खालचं दिसत नाही, मग घातला हात, बस लागली हाताला वाळू माती. लिहिलं काय? लिहिलं सॉइल प्लस पेबल्स. मग आता हात बाहेर काढत असताना हातात काय आलं? ह्युमन एक्सक्रेटा आला. काय आला? ह्युमन एक्सक्रेटा. ह्युमन एक्सक्रेटा म्हणजे त्यामध्ये सगळंच आलं बाळांनो. बरोबर आहे. हात बाहेर काढताना तिसरा कंपोनंट हात आला, ह्युमन एक्सक्रेटा. द थर्ड कंपोनंट वॉज ह्युमन एक्सक्रेटा. ठीक आहे ना बेटा. आता ह्युमन एक्सक्रेटाचा अर्थ इथं आलं 1 नंबर, इथं आलं 2 नंबर. ठीक आहे ना. सो ह्युमन एक्सक्रेटा बाळांनो, ज्यावेळेस सायंटिस्टनं याला स्टडी केलं ना, तर सिवेजचा मेजर कंपोनंट जो होता तो होता ह्युमन एक्सक्रेटा. इट इज द मेजर कंपोनंट. इट इज द मेजर कंपोनंट ऑफ सिवेज. लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा MCQ आहे. काय म्हणलं बाळांनो? इट इज द मेजर कंपोनंट ऑफ सिवेज. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला 3 घटक मिळाले तुम्ही बाहेर हात काढताना. आता सोबत सोबत चौथा पण घटक मिळाला. काय? बघा, आपले जे किचन असतं ना, किचनचं पाणी पण नालीमध्ये जातं. किचनमध्ये जे रॉ व्हेजिटेबल आहेत, रॉ फूड आहे, हे सगळं नालीत जातं. त्याला ना बाळांनो आपण व्हेजिटेबल वगैरे न म्हणता आपण म्हणणार आहोत, वी विल कॉल इट ॲज ऑर्गॅनिक मॅटर. काय म्हणणार आहे बाळांनो? लक्ष देऊ नाही का? वी विल कॉल इट ॲज ऑर्गॅनिक मॅटर. बघा, आता तुमच्यापैकी भरपूर जणांना हे ऑर्गॅनिक मॅटर काय शब्द कळत नसेल. ऑर्गॅनिक मॅटर त्यांच्यासाठी तुम्ही लिहून घ्या मी जे सांगतोय ते. ऑर्गॅनिक मॅटरचा अर्थ काय? ऑर्गॅनिक कुणाला म्हणायचं? ज्या केमिस्ट्रीची डेफिनेशन सांगतो तुम्हाला. केमिकल ज्या पण प्रोडक्टमध्ये, ज्या पण मॉलिक्यूलमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असेल, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, त्याला ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणायचं. आता मला सांगा, ग्लुकोज C6H12O6 ऑर्गॅनिक आहे. कार्बन डायऑक्साईड, कार्बन ऑक्सिजन आहे, हायड्रोजन नाही, इनऑर्गॅनिक. वॉटर H2O, H आहे, O आहे, C नाही, इनऑर्गॅनिक. मी बोललेलं काय आलं? बरं, हे झालं जेही प्रोडक्ट. बघा, त्यात जर तुम्ही ऑक्सिजन इनऑर्गॅनिक आहे, CHO असेल एकत्र तरच त्याला एक तिन्ही पाहिजे बरं का, तर त्याला ऑर्गॅनिक म्हणणार. आता महत्त्वाची गोष्ट, मग ह्युमन बॉडी ऑर्गॅनिक आहे की नाही? येस. बघा, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा ऑर्गॅनिक आहे आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमनं तयार केलेले मोस्ट ऑफ द प्रोडक्ट हे ऑर्गॅनिक असतात. म्हणजे काय? हे ऑर्गॅनिक मॅटरमध्ये व्हेजिटेबल वगैरे येणार आहे, हे ऑर्गॅनिक आहे का? आहे. तुम्ही म्हणाल सर मग ह्युमन एक्सक्रेटा सुद्धा ऑर्गॅनिक आहे. अरे आहे ना. मग ते म्हणाल सर हे लिहायच्याऐवजी हेच लिहिलं तर एकदम बरं चाललं असतं. पण हे का लिहिलं ह्युमन एक्सक्रेटा? कारण ह्युमन एक्सक्रेटा मेजर कंपोनंट आहे म्हणून त्याला सेपरेट लिहिलं आणि बाकीचं जे ऑर्गॅनिक मॅटर त्यासाठी हे लिहिलं. ठीक आहे ना. आणि लास्ट कंपोनंट बाळांनो जो आहे सगळ्यात महत्त्वाचे, मायक्रोब्स. कोण आहेत? मायक्रोब्स. बघा, आता इथं जे मायक्रोब्स तुम्हाला भेटणार आहेत, माझा प्रश्न तुम्हाला आहे, हे ऑटोट्रॉपिक असतील की हेटेरोट्रॉपिक? म्हणजे बघा, असे मायक्रोब्स जे सिवेजला ट्रीट करणार आहेत, हे ऑटोट्रॉपिक असतील की हेटेरोट्रॉपिक? सांगा बरं. तुमच्यापैकी जे म्हणले हेटेरोट्रॉपिक त्यांचं खरं आहे. बघा, हे मायक्रोब काय करणार आहेत? या सिवेजमधलं जे काही वेस्ट आहे त्याला खाणार आहेत. काय करणार आहेत? ब्रेक करणार आहेत, ब्रेकडाऊन करणार आहेत, म्हणजेच हीट करणार आहेत, म्हणजेच ऑक्सिडेशन करणार आहेत. मग मला सांगा, एखादा ऑर्गॅनिझम फूड म्हणून इतर सबस्टन्सला घेत असेल तर तो हेटेरोट्रॉपिक, राईट ना. म्हणजे मायक्रोब जे आहेत ना बाळांनो, इथं मोस्टली इथं आपल्याला भेटणार आहेत बॅक्टेरिया आणि फंगाय. आता बॅक्टेरिया आणि फंगाय ज्या आहेत ना बाळांनो, हे लक्षात ठेवा, दीज आर एरोबिक. हे एरोबिक आहेत आणि दीज आर हेटेरोट्रॉपिक. कसे आहेत? हेटेरोट्रॉपिक. ठीक आहे ना. सो लक्षात ठेवा, एरोबिक आहेत आणि हेटेरोट्रॉपिक आहेत. काही प्रॉब्लेम? म्हणजे तुम्हाला 5 कंपोनंट मिळाले. बघा, आज आपण काय बघतोय? थर्ड हे बघतो फंक्शन किंवा थर्ड ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोब. सिवेज ट्रीटमेंट. सिवेज म्हणजे नालीतलं पाणी. सिवेज म्हणजे नालीतलं पाणी. वेस्ट वॉटर, म्युनिसिपल वेस्ट वॉटर, हे पोल्युटेड आहे कारण याच्यात हे 5 मेजर कंपोनंट आहेत. फ्लोटिंग डेब्रिस सगळ्यात अगोदर, नंतर आहे ग्रीट म्हणजे सॉइल प्लस पेबल, नंतर आहे ह्युमन एक्सक्रेटा, नंतर आहे ऑर्गॅनिक मॅटर अँड द लास्ट वन इज अ मायक्रोब. मायक्रोब हे हेटेरोट्रॉपिक आहेत, मायक्रोब्स हे एरोबिक आहेत आणि मोस्टली ते फंगाय आणि बॅक्टेरिया आहेत. इथपर्यंत कळलं का? ओके. मग आता हे जे मायक्रोब आहेत, लिहिला पार्ट बाळांनो, नेक्स्ट पेजवर जाऊया. हे जे मायक्रोब आहेत ना बाळांनो, मोर पोल्युटेड वॉटरला लेस पोल्युटेड वॉटरमध्ये कन्वर्ट करणार आहेत. तुम्ही म्हणाल सर आम्ही कसं मान्य करू
हे मायक्रोब जे वॉटर तयार करतील ट्रीटमेंट नंतर हे लेस पोल्युटेड असेल. बघा खूप भारी आहे. मग मी म्हणलं तुम्हाला चला आपण एक काय करू, अशी कुठली मेथड आहे का ज्याचा वापर करून आपण एखादं पाणी पोल्युटेड आहे किंवा नाही, किंवा कमी पोल्युटेड आहे किंवा जास्त पोल्युटेड आहे, हे कसं शोधायचं. हाऊ टू आयडेंटिफाय वॉटर पोल्युशन हा पुढचा पार्ट आहे बाळांनो. सो लेट अस सी हाऊ टू आयडेंटिफाय. काय म्हणलं बाळांनो, लक्ष द्या. हाऊ टू आयडेंटिफाय. हाऊ टू आयडेंटिफाय. कसं आयडेंटिफाय करायचं, काय आयडेंटिफाय करायचं, वॉटर पोल्युशन. एखाद्या ठिकाणी पाणी जे आहे ते पोल्युटेड आहे की नाही, कसं आयडेंटिफाय करायचं, चला आपण बघू. माझा प्रश्न तुम्हाला बाळांनो, चला मी शिकवत नाही, तुम्ही मला सांगा वेगवेगळ्या अशा मेथड सांगा ज्यांचा वापर करून तुम्ही एखाद्या पाण्याला पोल्युटेड आहे किंवा नाही म्हणू शकता. मी तुम्हाला 4 मेथड सांगणार आहे. यातली 4थी मेथड कदाचित काही जणांना माहीत असेल. मी तुम्हाला पाणी दिलं, आता तुम्ही नालीच्या कडेनं चाललाय, लय घाण वास यायलाय, घाण वास म्हणजे स्मेलचा वापर करून तुम्ही वॉटर पोल्युटेड आहे का नाही सांगू शकता. नालीकडे बघितलं, अरे यार खूप घाण दिसतंय, म्हणजे बघा सगळ्यात अगोदर तुम्ही ॲपिअरन्स बघणार पाण्याचं. त्या काय बघणार, ॲपिअरन्स. ॲपिअरन्सचा अर्थ आहे कलर. ॲपिअरन्सचा अर्थ काय बाळांनो, कलर पाहिला. कलरचा वापर करून तुम्ही सांगू शकता हे पाणी पोल्युटेड आहे की नाही. दुसरं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, यू कॅन यूज स्मेल. स्मेल घेऊन सुद्धा पोल्युटेड आहे का नाही बघू शकता. अजून काय, टेस्ट. बघा ना, टेस्टवरून सुद्धा तुम्हाला कळतं एखादं वॉटर पोल्युटेड आहे, तुम्ही पाणी पिता अच्छी घाण आहे, बरोबर आहे. पण हे तिन्ही काय मेथड्स ह्या सायंटिफिक नाही आहेत. म्हणजे एखाद्या माणसाला एखादा चष्म्यावाला माझ्या शेजारी उभा केलं, हे भिंगाचा चष्मा आहे त्याला, आणि त्याला मला वॉटर दिलं आणि मला गढूळ दिसायला, ते म्हणाले ले क्लीन वॉटर आहे सर हे, गेसा बोंबला पिते ते. मग तसंच म्हणजे तुम्हाला काय कळालं की दीज आर नॉट अ सायंटिफिक मेथड. मग सायंटिफिक मेथड काय आहे, तर तिचं नाव आहे बाळांनो बॉड. आणि दुसरं बॉड काय आहे तेच आपल्याला आता शिकायचं आहे. सो BOD ही एक अशी मेथड आहे, हिचा वापर करून आपण एखादं पोल्युशन वॉटर जे आहे, वॉटर आहे ते पोल्युटेड किती आहे ते बघू शकतो. मी बोललेलं कळालं. याला कॉमन एक वर्ड वापरलं जातं बाळांनो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वॉटर पोल्युशन इंडिकेटर. काय म्हणलं, वॉटर पोल्युशन इंडिकेटर. ठीक आहे ना, हा वर्ड लक्षात ठेवा, वॉटर पोल्युशन इंडिकेटर. म्हणजे बाय युजिंग BOD यू कॅन आयडेंटिफाय वेदर एनी वॉटर इज पोल्युटेड ऑर नॉट. व्हेरी गुड. मग आता काय करू, आता हे करू. लेट अस सी द नेक्स्ट पार्ट ऑफ अवर टुडेज टॉपिक, दॅट इज बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. काय म्हणलं, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. आता हे काय आहे सर, अरे दादा त्याचा लॉंग फॉर्म आहे त्या बॉडचा. काय, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. BODचा अर्थ आहे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. ठीक आहे ना, ओके. बघा खूप सोपं आहे, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, वर्ड ना वर्ड असाच लक्षात राहिला. आज आपण सिवेज ट्रीटमेंट बघतोय, सिवेज काय सांगितलं, कंपोजिशन ऑफ सिवेज सांगितलं. आता हे कसं ओळखायचं की पोल्युटेड आहे का नाही. ठीक आहे, BOD शब्दाकडे विसरून जा, काय आहे ते मी तुम्हाला जे माहिती आहे ते सांगणार आहे. आपण इमॅजिन करू बाळांनो, काय इमॅजिन करू, हे इमॅजिन करू. सपोज एक वॉटर आहे विच इज मोर पोल्युटेड वॉटर. एक वॉटर आहे बाळांनो जे की जास्त पोल्युटेड आहे, मोर पोल्युटेड वॉटर आहे. जर एखादं वॉटर मोर पोल्युटेड आहे तर त्यामध्ये ह्युमन एक्सक्रीटा किंवा ऑर्गॅनिक मॅटर्स जास्त का कमी असेल सांगा बरं. साहजिक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर ह्युमन एक्सक्रीटा हे जास्त असेल. म्हणून मी त्याला असं लिहितो, मोर पोल्युटेड वॉटर आहे, इट मीन्स इट हॅज मोर ऑर्गॅनिक मॅटर. अरे हो की नाही, मोर ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटरचा अर्थ आहे हा ऑर्गॅनिक पदार्थ जो आहे, सबस्टन्स जो आहे ह्याच्यामध्ये जास्त आहे. ठीक आहे ना. आता माझा प्रश्न आहे, हे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ना बाळांनो, याला मायक्रोब खाणार आहेत. काय करणार आहेत, खाणार आहेत. मग मी त्याला जर असं म्हणलं तर काय, इट इज ॲक्च्युली सबस्ट्रेट किंवा फूड म्हणू शकता तुम्ही. हा आहे सबस्ट्रेट फॉर मायक्रोब्स. हा मायक्रोब्ससाठी बाळांनो सबस्ट्रेट आहे. मग एखाद्या ठिकाणी जर खायला लय मोठं असेल तर तिथं माणसं पण लय मोठे जातात. म्हणजे काय, इफ वी हॅव अ लार्ज अमाऊंट ऑफ सबस्ट्रेट ॲट एनी प्लेस, इट मीन्स लार्ज नंबर ऑफ मायक्रोब्स आर गोइंग टू ग्रोथ दॅट पर्टिक्युलर पॉईंट. त्या पर्टिक्युलर पॉईंटला जास्तीत जास्त मायक्रोब ग्रो होणार आहे. म्हणून मी इथं काय लिहिलो, मोर ऑर्गॅनिक मॅटर
इट विल लीड टू मोर, ये दिल मांगे मोर, मोर ग्रोथ ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्सची ग्रोथ सुद्धा बाळांनो जास्त होईल. काही प्रॉब्लेम? अरे कॉमन सेन्स आहे, कुणी सांगू शकतं. बर, आता माझा प्रश्न आहे, मायक्रोब कसे आहेत सर? हेट्रोट्रॉपिक आहेत, बरोबर. अजून कसे आहेत सर? ॲरोबिक आहेत, एकदम बरोबर. हा जो ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ज्यावेळेस ब्रेकडाऊन करतात, ब्रेकडाऊनला अजून एक शब्द लक्षात ठेवा, ऑक्सिडाइज करतात, त्यावेळेस त्यांना लागतो ऑक्सिजन. काय लागतो? ऑक्सिजन. मग पाण्यातले मायक्रोब आहेत, ऑक्सिजन काय हवेतून घेतील की पाण्यातून? नो डाऊट दे आर गोइंग टू कन्झ्युम दॅट ऑक्सिजन फ्रॉम द सराउंडिंग वॉटर. ते सभोवतालच्या पाण्यामधून ऑक्सिजन घेणार आहेत. अरे हो की नाही? म्हणजे काय? मोर ग्रोथ ऑफ मायक्रोब, इट विल लीड टू मोर इनटेक, मोर कंजम्पशन. बघा बाळांनो, मोर कंजम्पशन, कंजम्पशनचा अर्थ काय? खाणे. मोर कंजम्पशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम वॉटर. अरे हो की नाही? पाण्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन घेतील. इथं थांबा आपलं. याचा अर्थ जेवढं जास्त ग्रोथ होईल तेवढी ऑक्सिजनची डिमांड वाढणार. याचा अर्थ जेवढं जास्त ऑर्गॅनिक मॅटर तेवढी ऑक्सिजनची डिमांड वाढणार. याचा अर्थ जेवढं पोल्युटेड वॉटर तेवढं ऑक्सिजनची डिमांड वाढणार. ऑक्सिजनची डिमांड वाढणार. शब्द काहीतरी येऊ लागलाय सर. इथपर्यंत काय आलं का? लिहिलं का आहे? चलो व्हेरी गुड. चला नेक्स्ट पेजवर जाऊया आपण. म्हणजे आता आम्ही तुम्हाला एक छोटंसं उदाहरण घेतो. काय करतो? लेट अस हॅव वन एक्झाम्पल. मी काय म्हणलं बाळांनो तुम्हाला, सपोज आपण वॉटर सॅम्पल घेतलं. लेट्स हॅव वॉटर सॅम्पल, H2O सॅम्पल घेतलं आणि हे जे H2O सॅम्पल आहे हे 1 लिटर आहे. किती लिटर आहे? 1 लिटर. ठीक आहे ना? आता 1 लिटर सॅम्पल घेतलं बाळांनो, आपण सॅम्पल घेणार आहे 2, सॅम्पल A अँड सॅम्पल B. ठीक आहे. आता हे जे सॅम्पल आहेत बाळांनो याच्यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊ की A सॅम्पलमध्ये काय आहे आणि B सॅम्पलमध्ये काय. ठीक आहे ना? इफ यू टेक द सॅम्पल A अँड B, तुम्ही काय केलं बाळांनो? तुम्ही मोजलं ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर किती आहे. काय मोजलं? ऑर्गॅनिक मॅटर. सपोज लेट अस सी ऑर्गॅनिक मॅटर किती आहे मोजला. ऑर्गॅनिक मॅटर. ठीक आहे ना? तुम्हाला काय कळालं इथं या 1 लिटर पाण्यामध्ये 10 ग्राम 10 ग्राम एवढा ऑर्गॅनिक मॅटर आहे आणि या 1 लिटर पाण्यामध्ये पण B सॅम्पलमध्ये 20 ग्राम एवढा ऑर्गॅनिक मॅटर आहे. ठीक आहे. आता माझं क्वेश्चन तुम्हाला, मला सांगा जास्त पोल्युटेड कोण आहे, A की B? सर साहजिक गोष्ट आहे, जिकडं जास्त ऑर्गॅनिक मॅटर ते जास्त पोल्युटेड. ठीक आहे ना? ओके. आता माझा दुसरा क्वेश्चन तुम्हाला असा आहे, मला सांगा इथं ऑक्सिजन कुठं जास्त लागेल, A मध्ये की B मध्ये? नो डाऊट B मध्ये लागेल. ऑक्सिजन कंझ्युम्ड, ऑक्सिजन कंझ्युम्ड. कोणी कंझ्युम जास्त केला? आपण गृहीत धरू इथं पण 10 ml एवढा ऑक्सिजन लागला आणि इथं 20 ml एवढा ऑक्सिजन लागला. म्हणजे थोडक्यात इथं ऑक्सिजन आपल्याला 10 ml लागलेला आहे 1 लिटर पाण्यातून एवढं ऑर्गॅनिक मॅटर काढायला. ठीक आहे ना? मग मी आता काय करणार आहे बाळांनो, मी तुम्हाला सांगणार एक शब्द बाहेर. काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ BOD? BOD ची डेफिनेशन मी सांगणार आहे. काय डेफिनेशन आहे लक्ष देऊ नाही का? BOD इज अमाउंट ऑफ ऑक्सिजन कंझ्युम्ड, अमाउंट ऑफ ऑक्सिजन कंझ्युम्ड बाय मायक्रोब्स, अमाउंट ऑफ ऑक्सिजन कंझ्युम्ड बाय मायक्रोब्स. ठीक आहे. हे 2 पार्ट आहेत बरं का डेफिनेशनचे. बघा BOD मध्ये आपण काय करणार आहेत, ऑक्सिजन किती कंझ्युम केला आहे हे बघणार आहेत. आपण एखादं वॉटर आहे ना पोल्युटेड आहे की नाही, आतापर्यंत कसं सांगत होतो सर त्याच्यामधला ऑर्गॅनिक मॅटर बघून. ठीक आहे ना? पण कधी कधी ऑर्गॅनिक मॅटर मोजता येत नाही. मग आपण इतर पद्धतीनं कसं, वी हॅव टू कॅल्क्युलेट ऑक्सिजन कंझ्युम्ड बाय द मायक्रोब. ठीक आहे. पण अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कंझ्युम्ड बाय द मायक्रोब इथल्याबद्दल चालू आहे सगळं. ठीक आहे ना? सो ॲज टू ऑक्सिडाइज, तुम्ही म्हणाल सर हे ऑक्सिडाइज काय आहे? सो ॲज टू ऑक्सिडाइज, ऑक्सिडाइज म्हणजेच ब्रेकडाऊन. सो ॲज टू ऑक्सिडाइज दी कंप्लीट ऑर्गॅनिक मॅटर, कंप्लीट ऑर्गॅनिक मॅटर, कंप्लीट ऑर्गॅनिक मॅटर. ठीक आहे ना बेटा? कंप्लीट ऑर्गॅनिक मॅटर. बघा महत्वाचं सांगायला बाळांनो लक्ष देऊ नाही का? अमाउंट ऑफ ऑक्सिजन कंझ्युम्ड बाय मायक्रोब्स, पहिली लाईन. दुसरी लाईन, सो ॲज टू ऑक्सिडाइज द कंप्लीट ऑर्गॅनिक मॅटर
फ्रॉम 1 लिटर वॉटर, फ्रॉम 1 लिटर वॉटर. बाळांनो हे महत्त्वाचं आहे. 1 लिटर पाण्यामधून पूर्ण ऑर्गॅनिक मॅटर खाण्यासाठी किती ऑक्सिजन लागतो हा ऑक्सिजन मोजा. काय मोजायचं? ऑक्सिजन मोजायचं. आपण ऑर्गॅनिक मॅटर मोजलाय का? नाही. 1 लिटर पाण्यामध्ये किती का ऑर्गॅनिक मॅटर असणार, तो खाण्यासाठी किती ऑक्सिजन लागतो ते मोजा. मला सांगा, जास्त ऑर्गॅनिक मॅटर असेल तर जास्त ऑक्सिजन लागेल कारण जास्त मायक्रोब तयार होतील. कमी ऑर्गॅनिक मॅटर असेल तर कमी ऑक्सिजन लागेल कारण कमी मायक्रोब्स तयार होतील. म्हणजे मला काय कळालं? बीओडी म्हणजेच बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. आपण त्या वॉटर सॅम्पलमधून जे 1 लिटर आहे यामधून ऑक्सिजन मोजतो. किती डिमांड आहे? जर जास्त ऑक्सिजनची डिमांड होती म्हणजे जास्त ऑक्सिजन कंझ्युम केला म्हणजे जास्त ऑर्गॅनिक मॅटर होता म्हणजे जास्त पोल्युटेड वॉटर होतं. बघा सिंपल. म्हणून तुम्हाला काय कळालं बाळांनो? या एचं जर बीओडी विचारलं तर इट विल बी 10. बीओडी इथं याचा जर असेल ना बाळांनो, सो याचं बीओडी असेल बाळांनो, बीओडी असेल 10 ml पर लिटर आणि याचं असेल 20 ml ऑफ ऑक्सिजन पर लिटर. म्हणजे बीओडी मध्ये तुम्ही कधीही काय कॅल्क्युलेट करता? सर आम्ही कॅल्क्युलेट करतो अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कंझ्युम्ड, म्हणजे आपण किती पोल्युटेड आहे ते कॅल्क्युलेट करतो. ऑर्गॅनिक मॅटर कॅल्क्युलेट करतो का? सर करत नाही. पण जर बीओडी जास्त आहे याचा अर्थ ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा जास्त आहे. म्हणजे वी आर कॅल्क्युलेटिंग ऑक्सिजन डायरेक्टली अँड वी आर कॅल्क्युलेटिंग ऑर्गॅनिक मॅटर इनडायरेक्टली. हा पार्ट लिहिला का? अरे लिहिला का नाही? चलो व्हेरी गुड. पुढच्या पेजवर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन एकदम भारी पद्धतीने सांगतो. काय काय कळालं आपल्याला? तुम्हाला कळालं सपोज वी हॅव मोर पोल्युटेड वॉटर. तुमच्याकडे मोर पोल्युटेड वॉटर आहे. याचा अर्थ काय झाला? सर आमच्याकडे त्या वॉटरमध्ये मोर ऑर्गॅनिक मॅटर आहे. आहे की नाही? मोर ऑर्गॅनिक मॅटर. बघा कॉमन सेन्स आहे ना, त्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे. याचा अर्थ काय झाला? सर तिथं मोर काय असेल? मोर. मोर लिहायची गरज नाही, इन्क्रीज लिहिलेले ना म्हणजे मोर. तिथं मोर नंबर ऑफ मायक्रोब्स असतील. मोर नंबर ऑफ मायक्रोब्स. मोर ग्रोथ ऑफ मायक्रोब करू. मोर ग्रोथ ऑफ मायक्रोब्स आहे. मग मायक्रोब्स जर जास्त वाढत असतील तर काय होईल? सर इट विल लीड टू मोर ऑक्सिजन कंझ्युम्ड. ऑक्सिजन कंझ्युम जेवढा जास्त झाला याचा अर्थ आहे मोर बीओडी. याचा अर्थ काय? मोर बीओडी. अरे कळालं की नाही? मग माझा प्रश्न हा इथपर्यंत कळालं. म्हणजे ज्याचं बीओडी जास्त त्याचं ऑक्सिजन कंझम्पशन जास्त, याचा अर्थ ते जास्त पोल्युटेड. म्हणून एक महत्त्वाचं वाक्य लिहूया आपण इथं. काय? इन बीओडी, इन बीओडी there is direct calculation of amount of oxygen. There is a direct calculation of amount of oxygen consumed and indirect calculation of amount of organic matter. amount of organic matter. अरे कळालं की नाही? यस. म्हणजे आपण डायरेक्टली कधीही ऑक्सिजन कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्यानंतर मग त्याचा वापर करून आपण त्यातला ऑर्गॅनिक मॅटर कॅल्क्युलेट करतो. आता माझा कॉमन सेन्सचा क्वेश्चन. एक वॉटर आहे, पोल्युटेड आहे, ठीक आहे ना? व्हेरी गुड. मग जर पोल्युटेड असेल ऑर्गॅनिक मॅटर जास्त की कमी? सर जास्त. त्यामध्ये मायक्रोब्स वाढणारे जास्त की कमी? सर जास्त. त्यांनी कंझ्युम केला ऑक्सिजन तो जास्त की कमी? सर जास्त. मग त्यांचं बीओटी जास्त की कमी? जास्त. मला सांगा त्यांनी ऑक्सिजन कुठून कंझ्युम करणार आहेत? सर पाण्यामधून. त्यांनी जर सगळ्याच ऑक्सिजन कंझ्युम करून घेतला, इतर ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्सला पाण्यामध्ये जो ऑक्सिजन डिझॉल्व आहे किंवा पाण्यामध्ये जो आता अवेलेबल आहे तो ऑक्सिजन कमी असेल. याचा अर्थ इतर ॲक्वेटिक ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन कमी राहील. देअर विल बी आयदर डेथ ऑर द ॲक्वेटिक ॲनिमल्स विल मूव्ह फ्रॉम दॅट पर्टिक्युलर प्लेस. याचा अर्थ काय म्हणाला मला? जर ऑक्सिजन कंझ्युम झालं, इथं याच्या पुढे लिहितो, याचा अर्थ लेस ऑक्सिजन डिझॉल्व इन वॉटर किंवा
तुम्ही म्हणू शकता दॅट इज लेस ऑक्सिजन अवायलेबल फॉर अदर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ठीक आहे ना बेटा, अदर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. अरे लक्षात आलं की नाही, म्हणजे तिथं ॲक्वॅटिक ॲनिमल्सची होईल डेथ. म्हणून जिथंही वॉटर पोल्युशन असतं तिथं फिश किंवा इतर ॲक्वॅटिक ॲनिमल कमी असतात. बघा, म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही तिसरं ॲप्लिकेशन बघताय, यूज ऑफ मायक्रोब्स इन ट्रीटमेंट ऑफ द सिवेज काय आहे, वेस्ट वॉटर आहे, मोर पोल्युटेड वॉटर आहे, म्युनिसिपल वेस्ट वॉटर आहे. मग मी 5 कंपोनंट सांगितले. काय पहिला कंपोनंट सर? पहिला कंपोनंट फ्लोटिंग डेब्रिस, हात घातला, ग्रीट, सॉइल प्लस पेबल, हात काढताना ह्युमन एक्सक्रेटा, नंतर आहे ऑर्गॅनिक मॅटर आणि शेवटचे आहेत मायक्रोब. मग मी म्हणलं हाऊ टू आयडेंटिफाय वेदर पर्टिक्युलर वॉटर इज मोर ऑर लेस पोल्युटेड. वी हॅव डिफरंट मेथड्स बट बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड इज द सायंटिफिक मेथड टू आयडेंटिफाय द वॉटर पोल्युशन. मग बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड काय आहे? इट इज अमाउंट ऑफ ऑक्सिजन consumed by the microbe so as to digest the complete organic matter, so as to break down or oxidize the complete organic matter from the 1 liter water. बाळांनो, सगळ्या डेफिनेशन न पाठ करता पाठ होतील याची गॅरंटी. म्हणजे मला काय कळालं, मोर पोल्युटेड वॉटर, ऑर्गॅनिक मॅटर मोर, मायक्रोबची ग्रोथ मोर, ऑक्सिजन लागला मोर, म्हणजे बीओडी मोर, म्हणजे ऑक्सिजन डिझॉल्व असलेला वॉटरमध्ये लेस, म्हणजे ऑक्सिजन अवायलेबल टू अदर ॲक्वॅटिक ॲनिमल विल बी लेस. मी बोललेलं काय आलं राईट. आता पुढच्या लेक्चरमध्ये हे नेमकं प्रोसेस कसं होतं, या सिवेजला मायक्रोब कशा पद्धतीनं मोर पोल्युटेड करून लेस पोल्युटेडमध्ये कन्वर्ट करतात, खूप अशा पद्धतीनं बघाल बाळांनो. तुम्ही झोपेतून जरी उठवलं तुम्हाला न पाठ करता लक्षात राहील. ठीक आहे ना बेटा, थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.